बाबू बाय. हाय नमस्कार सर्वांना, कसे आहात तुम्ही सगळे. आणि आज मी ब्लॉगची सुरुवात बाहेरून करत आहे, एका हॉटेलमधून. हे हॉटेल आहे, इथं आम्ही जेवायला आलो. आता दुपारचे वाजले 3. सकाळपासून आम्ही उपाशीच आहोत आणि 3 वाजता आम्ही इथं जेवण करायला आलो. बाबू सौम्या खेड, म्हणजे त्याला असं वाटलं झालं कुठं आलो, काय आलो. तर चला मग जेवण करून घेऊन अजून समोर आपण जाऊ कुठे कुठे. आणि मम्मी बुकाला बलून बी घेते, बलून बी घेऊन घेऊ. त्या दिवशी घेतला नव्हता ना म्हणून. चला मग. मी नाराज होऊन गेली होती. नाराज होऊन गेली होती. मग हिच्यासोबत मी बी, छकुली नाराज होते तर मी बी नाराज होऊन जातो. नाराज होता जशी मी नाराज होतो तर तू नाराज होतो ना. हा, तर तू नाराज होते तर मी बी नाराज होऊन जातो. बाबू बी नाराज होऊन जाते, सगळेच नाराज होऊन जाते. ह्या टायमाला पाहून या हॉटेल पूर्ण खाली राहते. पूर्ण नाही, 1-1, 2-2 असे लोक राहते. सगळं झालं गेलं विसरून केलं नव्यानं सुरू. सकाळी 2-4-8 दिवसापासून खूप अपसेट होती, मनस्थिती खराब होती. मग सकाळी अशी चुपचाप बसली होती, खूप बेकार लागायला लागलं होतं. उठली, मग आता म्हटलं करतो पटपट कामं, तर झालेच नाही मायानं, खूप बेकार लागायला लागलं. मग एवढी ढुमसू रडायला लागली खूप जोरानं. तर मग येईनं रोनीच्या पापानं बाहेर वगैरे नेलं घुमा फिराले, तर थोडंसं मन शांत झालं, चांगलं वाटलं. आणि मग हॉटेलमध्ये जेवण केलं. घरी तर काही बनवलंच नव्हतं म्या, तर भुलली बापा सगळं. जे झालं ते झालं, म्हटलं याच्या पुढं मी भुलणार नाही. आणि मी त्या माणसाला अल्टिमेटम दिलं, याच्या पुढं असं झालं तर मी शेवटचा निर्णय घेईन म्हटलं. तर झालं. मग आता असं जेवण वगैरे करून आम्ही असं घुमून फिरून मागून घे रोटी तर आम्ही आलो बाजारामध्ये. इकडे हा मोठा बाजार आहे, इथं सगळं भेटते. हे बघा, लेडीजचं पायल, अजून लिपस्टिक. हे पण घ्या इथं. इकडे मंदिर आहे पुरा बाजार आहे. हे पर्स घेवायचे आहे मला. हे पर्स घेतो आता इथून. हे बघा, इथून पर्स म्या घेतो. पुरा हा बाजार आहे, कपड्याचा बाजार. तिकडे लेडीज होतं, तिकडे कपड्याचा बाजार आहे. हे इकडे तिकडून मग बाजारातून इकडे हे जवळच पडते हे दुकान लस्सीचं. तिथं मस्त बेस्ट लस्सी भेटते. तिथं लस्सी पेवाले आलो आम्ही. फरकी लस्सी, हे आपल्या फेसबुकवर इंस्टाग्रामवर बी याची आयडी आहे. तर इथं लस्सी गिस्सी पेवाले आलो. इथं लस्सी वगैरे आम्ही पेली. छकुलीनं मँगो घेतली, आम्ही रजवाडी लस्सी पेली. मँगो लस्सी ना. आणि बाबूनं एकच चम्मच खाल्ला. आणि चम्मच हॉटेलमध्ये बी चम्मच संगच खेळला, इथं बी चम्मच संगच खेळला. चम्मच संग चांगला खेळते तर खाऊ पिऊ देते मस्त. हां
गेला बाबू. नाही बाबा किती ऊन आहे बाहेर है ना, थकून गेला. ये बाबू ये बाबूला पाणी पाजतो. ना आल्यावरच काढले का व पर्स वर्स हा आल्यावरच काढले. मस्त हं? चांगले आहे का? मस्त आहे. मस्त आहे. काय आहे मोर आहे त्याच्यावर. पे पाणी पे पाणी पे पाणी पे पाणी पे पहिले पाणी पे. मम्मी माहित नाही हे वाली चेन खुली. किती पाणी पेला बाबू, बापरे. लेकिन हे वाली चेन कशी खुले? तसा घरी पेत नाही एवढं पाणी. हाँ हे वाली चेन कशी खुले? घरी राहतो ना आम्ही रोज, तर पेत नाही एवढं पाणी. हा तहान लागून जाते ना बाहेर गेलं का, है ना. हे कसं खोलायचं? ये घे. बस जास्त नाही अंदर चालत नाही. आता नाही का फर्स्ट टाइम काय पहिलं आता चांगलं लागलं त्याला. हा इकडे पाहून घ्या, आम्ही आलो बुक घेवाले तिचे स्कूलचे. आणि इथं गर्दी पाहून ना हक्का भक्काच झालो आम्ही. मी चांगली आता 8 तारखेपासूनच स्कूल सुरू झालं. तर याचे दोघांचे बुक घ्यायचे. हे पहिलीच गेली ना, बाबू गेला 6वीत. आणि गर्दी पाहून घ्या किती आहे. आमचा नंबर येतपर्यंत टाइमच लागला ना बाबू. हां फर्स्ट म्हणजे ना रोनी 6वीत गेला. आमचा नंबर येतपर्यंत तर टाइम लागते. किती टाइम लागते तर काय माहीत. तर गर्दी पाहून घ्या बुक घेवासाठी. तर आता आम्ही याचे बुक घेऊन घेतो. उद्यापासून स्कूलमध्ये पाठवून द्यायला का. आणि अजून युनिफॉर्म घ्यायचा आहे ना. युनिफॉर्म, बॅग, स्टेशनरी सरच घ्यायचं आहे. लंच बॉक्स सगळंच घेऊ. सही आहे ना. एवढ्या पैशामध्ये तर आम्ही 5वी पासून तर 10वी पर्यंत शिकलो. आणि तुम्हाला एका वर्षातच एवढे पैशाचे बुक घ्यावा लागते. हाँ नहीं समझा नहीं उसकी बात. समझा नहीं था हमने कुछ दिमाग में नहीं था. समझा. हमने खाली हाँ हाँ ठीक है मी तर समजले. मम्मी तर ते वेलप्रो काढ ना. पहिला दिवस शाळेचा कसा लागून राहिला रे, कसं वाटून राहिलं रे. हा आज तर मी खुश आहे. टमाटरची चटणी बनवली. खावासाठी खुश आहे का स्कूल जाण्यासाठी खुश आहे. स्कूल जाण्यासाठी काय म्हणतात त्याला, एक्साइटमेंट आहे. स्कूल जाऊ, नवीन मॅडम. तुला बी नवीन मॅडम भेटून करू ना. नवीन मॅडम आणि नवीन लेकरं दोस्त मिलेंगे है ना. देखो मेरे स्कूल में भी वही वाले दोस्त थे पहले वाले. तो पहले वाले में भी फर्स्ट में भी तो वही वाले दोस्त रहेंगे. हा तयारी झाली. आता बुट बिट पहनते नवे चालले शाळेले. स्कूल चले हम, पढ़ लिख के चाय बेचेंगे. आणि बाबू बी उठून गेला सकाळी सकाळी. मी उठली तर समजा बाबू उठला. आणि बाबू आता मम्मी 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 मम्मी. गेले दोघंही शाळेत सॉरी जुबान फुसलून गेली होती. दोघं गेले शाळेत. गेले दोघंही शाळेत. आता वाजले 7 आणि इकडे बाबू झोपला. आणि ह्या कपड्याचा पसारा लक्षात नको घ्या. काल 2 दिवसापासून म्या कपडे धुतले नव्हते. तर काल 2 वेळा म्या कपडे धुतले. तर रात्री वाढले, टाइम झाला होता तर इथं आणू ठेवलेत. आता हे पुऱ्या कपड्याची मस्त घडी करतो. आणि हे छकुलीचे कपडे होय ह्या तिजोरीतले त्याच्यातले काढून ठेवले घडी करायला. हे कपडे पुरी रूम साफ करतो, कपडे घडी करतो आणि चांगलं व्यवस्थित ठेवतो.
आला मग व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. असंच प्रेम ठेवा. तर धन्यवाद.